विदर्भासह राज्याच्या बऱ्याच भागांमध्ये उष्ण लाट किंवा उष्ण लाट सदृश स्थिती पाहायला मिळते. आता आपण पाहूयात की 26 एप्रिल आणि तिथून पुढे राज्यातील हवामान कसे राहील. नमस्कार, मी किरण वाघमोडे, एमटेक ॲग्रीकल्चर इंजिनियर. तुम्ही हा व्हिडिओ हवामान अंदाज आणि बातम्या फेसबुक पेज, यूट्यूब चॅनलवर पाहत असाल. नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, पेजला फॉलो करा. आजचं 25 तारखेच्या दिवसात तापमान पाहिलं तर अहिल्यानगरचं तापमान उपलब्ध होत नाहीये. त्यानंतर जळगाव 43.4, जेऊर 42, कोल्हापूर 38.2, महाबळेश्वर 33.3, मालेगाव 43.4, नाशिक आज तापमानात चांगलीच वाढ झालेली आहे. तापमान 41.5 अंश सेल्सिअस, पुणे 40.9 अंश सेल्सिअस. काल आपण सांगितलं होतं की 40 पेक्षा जास्त जाईल, 41च्या जवळ पोहोचलेलं आहे तापमान जवळपास. त्यानंतर सांगली 40.2, सातारा 40.2, सोलापूर 42 अंश सेल्सिअस इतकं तापमान पाहायला मिळतंय. त्यानंतर विदर्भात जर पाहिलं तर अकोला 45.6 या ठिकाणी उष्णतेची लाट आहेच. अमरावती 45.6 याही ठिकाणी उष्णतेची लाट ही सक्रिय आहे आणि त्यानंतर भंडारा 44, बुलढाणा 42.2, ब्रह्मपुरी 44.1, चंद्रपूर 44.2, गडचिरोली 43.6, गोंदिया 43.6, नागपूर 44.2, वर्धा 45.5 याही ठिकाणी उष्णतेची लाट सक्रिय आहे. त्यानंतर वाशिम 43, यवतमाळ 43 अंश सेल्सिअस आणि विदर्भ तुम्ही पाहू शकता की खूप जास्त तापलेला आहे आणि ही स्थिती कायम राहील आणि त्या तापलेल्या स्थितीमुळे विदर्भात पावसाची शक्यता सुद्धा आहे. इकडे मध्य महाराष्ट्रातील थोड्याफार भागांमध्ये आहे पाऊस शक्यता. त्याचा आपण पुढे अंदाज घेऊयात. त्यानंतर मराठवाडा विभागात जर पाहिलं तर छत्रपती संभाजीनगर 41.8, बीड 41.9, नांदेड विमानतळ 41, धाराशिव 41, परभणी 42.7 सर्वाधिक आहे. त्यानंतर उदगीर 40.2 आणि पुण्यात लोहगाव विमानतळ आहे ते 42.4 अंश सेल्सिअस तापमान होतं. मुंबईसह कोकणाचा भाग पाहिला तर डहाणू 36.6 सर्वाधिक आहे. त्यानंतर हरणे 33.6, कुलाबा 33.7, सांताक्रुज 35.8 आणि रत्नागिरी 36 अंश सेल्सिअस इतकं तापमान पाहायला मिळालेलं आहे. म्हणजे अपेक्षेप्रमाणे जो आपण अंदाज दिला होता, त्याप्रमाणे राज्यात बऱ्याच ठिकाणी तीव्र ऊन वाढलेलं दिसतंय. उष्ण आणि दमट हवामान बऱ्याच भागांमध्ये आहे, तर उष्णतेची लाटही सक्रिय आहे. आणि जर सध्याची स्थिती पाहिली तर जे काही कमी दाबाचं क्षेत्र आहे किंवा कमी दाबाचा पट्टा होता, तो राज्याच्या दक्षिण भागातून थोडासा कर्नाटकपर्यंतच विस्तारित आहे आणि याच्या आसपास कर्नाटकच्या भागांमध्ये तीव्र पाऊस पाहायला मिळतोय. बेळगावच्या आसपासही असेल, बेळगावपासून दक्षिणेकडेही आहे. हा पाऊस इकडे गोव्याकडे सरकेल. त्यानंतर नाशिकच्या घाटाच्या आसपास एक छोटासा पावसाचा ढग विकसित झाला होता. जास्त काही तीव्र नाहीये. राज्यात इतर ठिकाणी सध्या तरी जर आपण सॅटेलाईट इमेजमध्ये पाहिलं तर सध्या जास्त ढग नाहीत. म्हणजे पाऊसही ढग नाहीत. तिकडे राजस्थानमध्ये पाऊस वाढलेला आहे आणि पुढील काही दिवस उत्तर भारताकडे धुळीची वादळ आणि पाऊस अशा प्रकारच्या घटना पाहायला मिळतील. पूर्व आणि पूर्वोत्तर भारताकडचा पाऊस वाढणार आहे. आपण सॅटेलाईट इमेजमध्ये जर पाहिलं तर आत्ता तीव्र पावसाचे ढग राज्यात कुठेच दिसत नाहीयेत. जे काही पावसाचे ढग आहेत ते बेळगाव आणि बेळगावपासून दक्षिणेकडील भाग आहे आणि ते ढग गोव्याकडे सरकत आहेत. त्यामुळे गोव्याच्या पूर्व भागांमध्ये रात्री पाऊस होण्याची शक्यता आहे आणि जर वातावरण जास्त अनुकूल झालं तर इकडे आपला जो दौंडा मार्गचा भाग आहे किंवा कोल्हापूरचे दक्षिण भाग आहे त्या ठिकाणी पाऊस होईल. दुपारी सुद्धा कोल्हापूरच्या दक्षिण भागांकडे थोडाफार पाऊस झालेला आहे. बाकी इतर ठिकाणी सध्या तरी विशेष पावसाचे ढग नाहीत आणि ढगाळ वातावरण आहे त्यामुळे उष्णता टिकून राहील. रात्रीचं तापमान सुद्धा बरेच वाढलेलं राहील. विदर्भात रात्रीचं तापमान 28 अंश सेल्सिअसच्या आसपास पाहायला मिळण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात हे तापमान साधारणतः 22 ते 24 अंश सेल्सिअसपर्यंत जाऊ शकतं. मराठवाड्यात 22 ते 24-25 पर्यंत जाऊ शकते. तर कोकणात हे तापमान 25 अंश सेल्सिअसच्या आसपास राहील. म्हणजे उकाडा हा राज्यात टिकून राहील. उद्याची जर आपण स्थिती पाहिली तर सर्वात प्रथम तापमान जर पाहिलं तर अकोला, बुलढाण्याचे उत्तर भाग, अमरावती, वर्धा, नागपूर, चंद्रपूरचे काही भाग असतील तापमान 45 अंश सेल्सिअस किंवा त्याहून अधिक राहण्याची शक्यता आहे. म्हणजे या ठिकाणी उष्णतेची लाट सक्रिय राहिली. एखाद्या ठिकाणी तापमान 46 अंश सेल्सिअसवर पोहोचू शकते. भंडारा, गोंदिया, गडचिरोली तापमान हे साधारणतः 44 अंश सेल्सिअसच्या आसपास राहील. यवतमाळ, वाशिम, बुलढाण्याचे काही राहिलेले भाग आहेत. या ठिकाणी तापमान 42 ते 44 अंश सेल्सिअसच्या आसपास राहील. हिंगोली, नांदेड, परभणी तापमान 42-43 अंश सेल्सिअस. जळगाव 43-44 अंश सेल्सिअस, मालेगाव साधारणतः 43-44 अंश सेल्सिअस, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर हा जो भाग आहे या ठिकाणचं तापमान 42-43 अंश सेल्सिअस आसपास राहील. नाशिक शहर, पुणे शहर तापमान 41 अंश सेल्सिअस किंवा त्याहून थोडंसं अधिक राहण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. खास करून पुण्यात तर नक्कीच 41 अंश सेल्सिअस किंवा त्यापेक्षा जास्त तापमान जाईल. नाशिककडे स्वतःची शक्यता आहेच.
अहिल्यानगर, पुणे पूर्व, सातारा पूर्व, सांगलीचा पूर्वेकडील भाग आहे. या ठिकाणी तापमान 41° ते 42° किंवा एखाद्या ठिकाणी 43° पर्यंत सुद्धा पोहोचण्याची शक्यता आहे. नंदुरबार, धुळे 43-44° पर्यंत जाईल. सातारा, कोल्हापूरचे काही भाग असतील, तापमान 39-40° पर्यंत जाण्याची शक्यता आहे. पालघर, ठाणे, रायगडच्या किनारपट्टीपासून अंतर्गत जे भाग आहेत, तापमान 43-44° पर्यंत जाण्याची शक्यता आहे. तर मुंबईसह कोकणाच्या किनारपट्टीच्या भागांमध्ये तापमान 34-35 एखाद्या ठिकाणी 36° पर्यंत जाण्याचा अंदाज आहे. म्हणजे कोकणात उष्ण आणि दमट हवामान राहील. रत्नागिरी, सिंधुदुर्गचे अंतर्गत भाग तापमान हे साधारणतः 40° किंवा त्याहून अधिक राहण्याची शक्यता दिसते. तुलनेनं घाटाच्या आसपासचा जो काही भाग असतो तो थोडासा थंड असतो. तसंच 34-35° पर्यंत याही ठिकाणी तापमान जाऊ शकते. अ, यानंतर पावसाचा जर आपण अंदाज पाहिला तर उद्या थोडीफार जी शक्यता आहे ती साधारणतः आपण म्हणू शकतो की कोल्हापूर घाटाच्या आसपास, बेळगावच्या घाटाच्या आसपास बेळगावकडे जास्त शक्यता आहे. कोल्हापूर घाटाच्या आसपास शक्यता राहील. सिंधुदुर्ग लागत असलेला भाग थोडासा घाटाच्या आसपास थोडाफार पाऊस झाला तर होईल. त्यानंतर स्थानिक ढगनिमित्तीवरती लक्ष ठेवा. सातारा घाट, पुणे घाट, रत्नागिरीचे पूर्वेकडील भाग, सांगली, सोलापूर, त्यानंतर चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, नागपूर, वर्ध्याचे उत्तर भाग. स्थानिक ढगनिमित्तीवरती लक्ष ठेवा. स्थानिक ढगनिमित्ती झाले तर एखाद्या ठिकाणी थोडीफार शक्यता जाणवते. मात्र मोठ्या प्रमाणात शक्यता नाही. राज्याच्या इतर ठिकाणी काही प्रमाणात ढगाळ वातावरण येईल. पण आता तरी विशेष पाऊस होईल असं सध्या दिसत नाहीये. त्यानंतर परवा सुद्धा जर आपण पाहिलं तर या ठिकाणी कोल्हापूर, साताऱ्याच्या घाटाच्या आसपास थोडीफार शक्यता ही कायम राहील. विदर्भाच्या पूर्व भागांमध्ये थोडीफार शक्यता ही बनेल. खास करून नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या ठिकाणी मेघगर्जना आणि पाऊस होण्यासाठी वातावरण परवा अनुकूल होताना दिसत आहे किंवा त्यानंतरच्या 1 दिवसासाठी सुद्धा थोडीफार शक्यता पूर्व विदर्भात पावसाची ही दिसत आहे. म्हणजे उष्ण लाटेपासून विदर्भाला थोडासा दिलासा भेटू शकतो, पण पश्चिम विदर्भातील उष्णतेची तीव्रता ही काही कमी होण्याचा अंदाज नाहीये. जर आपण हवामान विभागाचा अंदाज पाहिला तर त्यानुसार उद्या 26 तारखेला मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी उष्ण आणि दमट हवामानाचा इशारा आहे. तर सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट. पुणे पूर्व, सातारा पूर्व, सातारा घाटमाथा, कोल्हापूर पूर्व, कोल्हापूर घाटमाथा हलका पाऊस किंवा हलकी गर्जना होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे. तर इकडे अकोला, अमरावती, वर्धा आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिलेला आहे. त्यानंतर 27 तारखेचा जर आपण अंदाज पाहिला तर 27 तारखेला हवामान विभागाने अकोला, अमरावती आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये उष्ण लाटेचा इशारा दिला आहे. राज्यात इतर ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तवलेला नाही, तर आपला असाच अंदाज आहे की थोडंसं विदर्भाच्या पूर्व भागात पावसासाठी वातावरण अनुकूल बनू शकते. 27 तारखेनंतर 28 तारखेला जर पाहिलं तर 28 तारखेला नागपूर, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे. इतर ठिकाणी कसलेही इशारे नाहीत. आणि 29 तारखेचा इशारा पाहिला तर लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली या ठिकाणी हलका पाऊस किंवा हलकी गर्जनी होण्याची शक्यता दिसते. जरी उष्णतेच्या लाटेचे इशारे नसले तर पश्चिम विदर्भ उष्णतेची लाट किंवा उष्णतेची लाट सदृश कायम राहील. राज्याच्या इतर ठिकाणी सुद्धा तापमान वाढलेलेच आहे. मराठवाडा असेल, उत्तर महाराष्ट्र असेल, तापमान वाढलेलं आहे. कोकणात थोडीशी तापमानात घट अपेक्षित आहे. बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी फेसबुक पेजला फॉलो करा. YouTube चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.